तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमचे गुरुवर्य आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावानं एक योजना चालू केली। परंतु ती योजना चालू करण्यापूर्वी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी 22/4/2000 रोजी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय धोरण निश्चित केले आणि त्या धोरणानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांचं वय 40 ते 50 आहे त्यांना दोन वर्षातून एकदा 5000 रुपये 11 ज्या विविध चाचण्या असतात त्या चाचण्या त्यांनी चाचण्यांवर एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून किंवा तज्ञ संस्थांकडून ती चाचण्या करून घ्याव्या। त्यांचं बिल मात्र राज्य शासनाच्या वतीने देण्यात येईल असं धोरण जाहीर केलं आणि 50 ते 58 ह्या वयोगटातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वर्षातून एक वेळा हे धोरण 5000 रुपये देण्याचं धोरण निश्चित केलं आणि त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या सेवेचा लाभ व्हावा अशी मागणी जेव्हा एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने होऊ लागली त्यावेळेस आपण म्हणता त्यानुसार एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थितीचा विचार करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त 3000 रुपये 40 ते 50 वयोगटातील असलेले जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना 2 वर्षातून एकदा आणि 50 ते 58 वयोगटातील आमच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा असं धोरण निश्चित केलं। सभापती महोदय, असं कुठल्याही संस्थेकडनंच घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं चाचणी करावी असं काही धोरण निश्चित करण्यात आलेलं नाही। त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की प्रशासनाने शासकीय धर्मादाय किंवा नामांकित रजिस्टर्ड पॅथॉलॉजिकल सेंटर किंवा रोटरी क्लब, लायन्स क्लब किंवा अन्य सेवाभावी संस्था म्हणजे ज्या NGO आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्फत हे चाचण्या करून घ्याव्यात। 11 चाचण्या आहेत अध्यक्ष सभापती महोदय आणि संस्थेतर्फे एकत्रितरित्या 40 वर्षावरील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ह्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून करायला सुरुवात केली। अध्यक्ष महोदय, महामंडळाचा जेव्हा 75वा वर्धापन दिन होता त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं आम्ही ही योजना चालू केली आणि स्पेसिफिक कुठल्याही संस्थेकडनं घ्यावं किंवा कुठल्याही संस्थेकडनं घेऊ नये असं काही ठरवलं नव्हतं। 3000 पर्यंत जे पैसे आहेत ते महामंडळातर्फे देण्यात आले आणि उर्वरित रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा इतर संस्थेच्या माध्यमातून देण्याचं आमचं धोरण आम्ही ते निर्णय घेतला होता, परंतु फक्त महामंडळाच्या माध्यमातूनच ते 3000 रुपये देण्याचं निश्चित करण्यात आलं। त्यामुळे सभापती महोदय, आपण जे ह्या ठिकाणी सांगितले की कुठल्या संस्थेकडनं एवढे पैसे घेतले वगैरे संस्थेलाच देण्याचा निर्णय वगैरे घेण्यात आला हे योग्य नाही। आम्ही चांगल्या प्रकारे ती योजना राबवित आहोत आणि भविष्यामध्ये सुद्धा एसटीच्या कर्मचाऱ्यांना आम्ही ती राबवणार आहोत। दुसरं, तुम्ही महात्मा फुले जनआरोग्य सेवेच्या संदर्भात म्हणाला, परंतु महात्मा फुले जनआरोग्य सेवेमध्ये अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात येत नाही अध्यक्ष महोदय। त्यामुळे चाचण्यांचे पैसे हे आपल्या कर्मचाऱ्यांना आम्ही 3000 रुपयाच्या माध्यमातून सभापती महोदय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने ही योजना आपण फक्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली। शासकीय कर्मचाऱ्यांना 5000 रुपये शासन देत असेल तरी एसटी कर्मचाऱ्यांना 3 कोटी रुपये तोटा होत असताना देखील आम्ही ही योजना फक्त आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी चालू केली। त्याबद्दल आमचं भाई जगताप यांनी कौतुक केलं, त्याबद्दल मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। पण सभापती महोदय, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। काही ठिकाणी काही कामगारांना काही कर्मचाऱ्यांना कुठल्या तरी ज्या लॅब वगैरे असतात त्या लॅबमध्ये चांगली सवलत दिली जाते। शेवटी फक्त 11 चाचण्यांचे 3000 रुपये द्यायचे आहेत आणि या गुरुकृपा जी संस्था आहे त्या संस्थेला 2,63,00,000 रुपयाचं फक्त बिल त्यांचं झालेलं आहे। एकूण रक्कम आमच्याकडे नाही 15 कोटीपैकी 2,63,00,000 आणि त्यापैकी इतर राज्यातील वेगवेगळ्या संस्थांकडनं आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी तपासणी केलेली आहे। त्यामुळे असं काही नाही की ह्या संस्थेकडनं तुम्ही तपासणी करा त्या संस्थेकडनं तपासणी करा। त्यामुळे इतर 11 चाचण्या असताना भाई आपल्यालाही कल्पना आहे की 11 चाचण्या 3000 रुपयामध्ये होणं तसं फार अनपेक्षित आहे। काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे देऊन उर्वरित बिल हे दिलेलं आहे, आपण फक्त 3000 त्यांना देतो। त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही आणि तशा प्रकारची काही तक्रार जर आपल्याकडे आली असेल तर निश्चितपणे त्यावर कारवाई केली जाईल।